चंदन, बोलणारच का माझ्याशी? हे बघ दिव्या, तू आई आणि आजीची माफी मागितलीस, तशीच जर माझी मागायला आली असशील तर मी आत्ताच सांगून ठेवतो, त्याचा काहीच उपयोग नाहीये. तुझ्या या सगळ्या आयडियाज मला माहिती आहे, त्यामुळे प्लीज तुझा आणि माझा दोघांचाही वेळ वाया घालवू नकोस. चंदन, मी तुला फक्त भेटायला आले. तू मला माफ करशील, परत आयुष्यात घेशील, अशा काही अपेक्षा नाहीये माझ्या. आणि मी ज्या चुका केल्या आहेत त्यासाठी मला अशी सहज माफी मिळेल अशा होप्सही नाहीये. गुड. नाही, तुझ्या चुका तुझ्या लक्षात येत आहेत, चांगली गोष्ट. लक्षातही आल्यात आणि तू जी काही शिक्षा देशील ती मी भोगायला तयार आहे. मला तुला कुठलीही शिक्षा द्यायची नाहीये. मला माहिती आहे चंदन, मी चुकले. तू मला खूप प्रेम दिलंस, खूप चान्स दिले, पण मी नाही सुधारले. तू मला एकदा फसवलंस, तेही तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून फसवलंस, पण ते मला तेव्हा नाही कळलं. शिक्षा म्हणून मी तुला ऐकवत राहिले, त्रास दिला, खोटं बोलले, आणि शेवटी तर मी जे काही केलं ते माफ करण्यासारखं पण नाही. मग कशाला आलीयस इकडे? एवढंच सांगायला आले की माझं तुझ्यावर आजही खूप प्रेम. माझं नाही. कळलंय मला. हो, अच्छा. अर्चनाला भेटलीस बहुतेक. नाही, तिने जे सांगितलं ना ते अगदी खरं आहे बरं. मान्य आहे मला, आणि मी तुमच्या मध्येही येणार नाही. मला तुला एवढंच सांगायचंय की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि कायम असेल. तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत हे मला खूप उशिरा कळलंय. हे तुला माहिती असावं एवढीच इच्छा होती माझी. ठीक आहे. मी माझ्या आयुष्याला नवीन सुरुवात करणार आहे. अगदी प्रामाणिकपणे काम करणार आहे. जे मिळेल ते करेन, पण हक्काचं खाईन. माझ्या स्वार्थीपणामुळे मला खूप नुकसान झालंय चंदन. मला तुझ्या बोलण्याचं महत्त्व कळलंय, पण काय करू आता? खूप उशीर झालाय. तरी तुला मला माफ करता आलं तर कर प्लीज. अगं पण कशावरून मी हे मान्य करू की तुझे हे सगळे प्रयत्न खरे आहेत किंवा हे सगळं नाटक नाहीये? सांग ना. माहिती नाही चंदन, खरंच नाही माहिती, आणि अशा काही अपेक्षाही नाहीयेत माझ्या. पण आता मी थोडी समाधानी झाले. तुझी माफी मिळाली तर सगळंच मिळेल मला. तू मिळावास अशी इच्छा आहे, पण मला माहिती आहे ते आता शक्य नाहीये. पण मी खुश आहे तुझ्यासाठी. काळजी घे.